एक छोटी गोष्ट पण अतिशय पॉवरफुल. एक सिंहाचं पिल्लू असतं जे जंगलामध्ये राहत असतं, पण चुकून एके दिवशी त्याची वाट चुकते आणि ते हरवतं आणि ते मग शेळीच्या पिल्लांसोबत राहायला लागतं. त्या शेळीच्या पिल्लांसोबत राहिल्यामुळे त्याच्या सगळ्या सवयी देखील त्याच्याप्रमाणेच व्हायला लागतात. मग एक दिवस त्याचे जे वडील असतात ते त्याला शोधून काढतात आणि त्याला सांगतात की तू शेळीचे पिल्लू नाही आहेस, तू एक सिंहाचं पिल्लू आहेस. पण त्याचा त्या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही, कारण त्याला सवय तर शेळींची झालेली असते. मग ते त्याला त्याचं रूप पाण्यामध्ये दाखवतात. जेव्हा ते पिल्लू ते स्वतःचं रूप बघतं तेव्हा त्याला विश्वास पटतो की मी शेळी नाही आहे, मी सिंहाचं पिल्लू आहे. आणि मग जेव्हा त्याचा विश्वास पटतो तेव्हा ते गर्जना करायला सुरू करतं. आपल्यासोबत पण असंच होत असतं. आपण ज्या लोकांसोबत राहत असतो त्यांच्या प्रकारेच आपण बोलतो, त्यांच्या सवयीच आपल्या सवयी होऊन जातात. पण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादा गुरु येतो, मेंटर येतो आणि तो तुम्हाला सांगतो की तुमची ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, तुम्ही गोष्टी अचीव्ह करू शकता, हे जेव्हा कुणीतरी सांगतं तेव्हा आपला विश्वास बसतो आणि मग आपण गोष्टी त्याप्रमाणे करायला लागतो. त्यामुळं आपण कोणासोबत राहतो, आपली कंपनी कोणती आहे, आपण आपल्या आयुष्यात एखादा गुरु आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा असा एखादा गुरु आपल्या आयुष्यात मिळतो तेव्हा आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. धन्यवाद.